दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या खेडेगावातील एक तरुण मुलगा आज महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. मोहम्मद अयाज राहणार मंद्रुप असे या गायकाचे नाव आहे. मोहम्मद अयाज हे लहानपणापासूनच गाणे म्हणायचे. मंद्रुप येथील बसस्टँड जवळ असलेल्या एका चहाच्या कॅन्टीनमध्ये ते लहानपणी काम करायचे आणि त्या हॉटेलमध्ये असलेल्या रेडिओवर लागणारे गाणी ऐकायचे. सकाळी जेव्हा शेळे गुरे राखण्यासाठी शेतात जायचे तेव्हा त्यांच्यासमोर मोहम्मद अयाज गाणे म्हणायचे, तर उन्हाळ्यात बस स्टँड जवळ गाणी म्हणत म्हणत लिंबू सरबत विक्री करायचे. शाळेत जेव्हा जायचे तेव्हा अंगावर शाळेचा गणवेश नसल्याने त्यांना शाळेत दररोज शिक्षक रागवायचे. घरची हालाकीची परिस्थिती असल्याने त्यांना गणवेश देखील मिळत नव्हता. शाळेत देशभक्ती गीतपर या स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा मोहम्मद अयाज यांनी देखील सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत मोहम्मद अयाज यांनी ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी हे गीत गायले होते. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळेस असलेले API यांनी त्यांच्या गायनाचे कौतुक केले. त्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश न पाहून त्यांना APIयांनी शाळेचा गणवेश जाहीर केला. या गायनामुळे आज गणवेश मिळाला हे पाहून अगदी आनंद झाले. तेव्हा मोहम्मद अयाज यांनी निश्चित केले की आपण या कलेची साधना करावी. आज मोहम्मद अयाज आपल्या आगळ्यावेगळ्या गायनशैलीने त्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. कला हेच उपजीविकेचे साधन मानून त्यांनी एक आदर्श देखील निर्माण केला आहे. नमस्कार, मी गायक मोहम्मद अयाज सोलापूर जिल्ह्यामधील एक छोट्याशा मंद्रुप या खेड्यागावातून आपल्या संगीताची सुरुवात केली आणि या संगीतच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अनुकूल परिस्थितीवरती मात करत करत मी आज इथपर्यंत पोहोचलो, जे संपूर्ण रसिकापर्यंत ही मला पोहोचण्याची जी संधी देतात आपण, त्याबद्दल आभार. सर, सुरुवातीला काय परिस्थिती होती, आपल्या घरची परिस्थिती कशी होती आणि काय अडचणीला सामोरे जाऊन आपण आज महाराष्ट्राचे महागायक बनला, काय कसा प्रवास होता? मी माझ्या या प्रवासामध्ये असे तुम्हाला सांगण्यासारखी खूप अनेक गोष्टी आहेत. खूप मोठी अशी स्टोरी आहे. मी मंद्रुपमध्ये जेव्हा शाळेला जायचो, सकाळी शाळेला जायचो मी आणि 12 वाजता पुन्हा कामाला जायचो. मिळेल ते काम करायचो मी. मग ते हॉटेलमध्ये कपाशाचं काम असो, शरबत विकायचं काम असो. मग आई वडील आमची शेतामध्ये चाकरी होत्या, तर शेतामध्ये मिळेल ते काम करायचो मी. फॉर एक्झाम्पल, शाळा सुटली की गवत काढायचं, शेळ्या मेंढ्यांना चारायला घेऊन जायचं, गुरेढोरे सांभाळायचं, मिळेल ते काम करायचो मी. पण मला एक संगीतामधली एक जिद्द होती, संगीतची एक आवड होती मला, की तर मी रेडिओवरची गाणी ऐकून आणि ज्या हॉटेलमध्ये मी कप बशीत व्हायचो त्या हॉटेलमधले जी गाणी ऐकलेली जी गाणी आहेत, मला ती माझ्या कानामध्ये गुंजतात. ते आजही मला ते पाठ आहेत ती गाणी. आणि ही म्हणजे हे मी एकलव्य ऍक्च्युअली मला कुठल्याही संगीताचा वारसा नाही, कारण आईवडील शेतकरी, आम्ही एक छोट्याशा शेतकरी कुटुंबातून आमचं सुरुवात झाली आमची. आणि मिळेल ते काम करत मी, परंतु संगीतामध्ये काही करायची जी जिद्द होती ती मी करत राहिलो. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो, शाळेत म्हणजे माझ्या अंगावरती गणवेश नसायचा आणि गणवेश नसल्यामुळं रोज मी शिक्षकांचं ऐकायचो, मला पनिशमेंट मिळायची, मार खायचो. तर 15 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा मी शाळेमध्ये ए मेरे वतन के लोगो हे गाणं मी सादर केलं आणि त्यावेळेस माझ्या अंगावरती गणवेश नव्हता, तर त्यावेळेस त्या मंद्रुपच्या API साहेब जे ॲज ए गेस्ट आलते, त्यांनी मला की मुलगा खूप छान गातोय आणि त्याच्या अंगावरती गणवेश नाही आहे, तर त्यावेळेस मला गणवेश त्यांनी जाहीर केलं आणि त्या गाण्याने मला गणवेश मिळवून दिलं. म्हणून त्यावेळेस मला संगीत कळालं. त्यावेळेस मी लताजी, रफी साहेब, आशा भोसलेजी, अनुदा पडवालजी, सुरेश वाडकर यांची गाणी ऐकायचो. सोलापुरात होणाऱ्या गणेशोत्सव, सांस्कृतिक उत्सवमध्ये ते गाणी म्हणायचे. मोहम्मद अयाज यांनी वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील गायन केले. पुणे, मुंबईसह त्यांच्या राज्यभरात शो सुरू झाले आणि मानधनही मिळू लागले.
तेवढ्यावरच मोहम्मद अयाज हे समाधान नव्हते. पहाडी आवाज बऱ्यापैकी मोहम्मद रफी यांच्या आवाजाची आठवण करून द्यायची असे त्यांचे गायन होते. त्यामुळे मोहम्मद अयाज यांना व्हॉइस ऑफ रफी म्हणून गौरव होऊ लागला. आवाज हेच भांडवल असल्याचे लक्षात आल्यावर मोहम्मद अयाज यांनी आवाज जपण्यासाठी तुरट आंबट पदार्थाचे सेवन कमी केले. TV शोजचीही स्पर्धा मोहम्मद अयाज यांनी जिंकली आणि महाराष्ट्राचा महानायक ही पदवी त्यांना मिळाली. आज मोहम्मद अयाज यांनी आपल्या गायनाने मंत्रमुक्त करून रसिकाची मनं जिंकत आपली घोडदौड कायम ठेवली आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.